समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। जीवनातील साध्यापेक्षा साधनाच्या पाठीमागे धावताना माणूस सर्वाधिक दुःखी बनत आहे। खरे सुख हे दुःखितांचे अश्रू पुसून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी केले। जायंट्स ग्रुप ऑफ सहेली भिलवडी यांच्या वतीने जानकी चितळे हॉल भिलवडी येथे महिलांसाठी आयोजित सुख म्हणजे नक्की काय असतं या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी डॉक्टर सौभाग्यश्री कुलकर्णी होत्या। प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर व सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यापुढे बोलताना शरद जाधव म्हणाले की अपेक्षांचे ओझे वाढल्यामुळे माणूस खऱ्या सुखापासून वंचित आहे। जीवनात पैसा हे साधन आहे तर मनाचे सुख हे साध्य आहे। मोबाईलने एका बाजूने जग आपल्या मुठीत आणले पण आपुलकीचा प्रेमाचा संवादच हरपल्याने माणसे परस्परांपासून दूर चालली आहेत। दुःख उगळीत न बसता ते विसरून मनाच्या कोपऱ्यात आनंद आणि सकारात्मक गोष्टी समाधान कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचे कौशल्य अनुभवातून आत्मसात करा। संयम समाधान आणि कर्मकुशलतेवर उभारलेल्या भारतीय संस्कृतीशी जोडलेली नाळ तुटू देऊ नका। सुख म्हणजे मानवाच्या अंतरात्म्याला लाभलेले समाधान आहे। सौ स्नेहा शेडबाळकर यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या अध्यक्षा सौ स्मिता बाळवेकर, उपाध्यक्षा सौ उज्ज्वला परीट, सौ स्नेहा शेडबाळकर, कार्यवाह सौ अमृता चौगले, खजिनदार सौ चैत्राली कुलकर्णी, सौ सीमा शेटे, सौ उमा कोरे, सौ अनिता गुरव आदींसह सर्व सदस्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सुख मिळवण्यासाठी सुख अनुभवण्यासाठी त्याचा जो जन्म किंवा जीवन जो जगला पाहिजे होता तो देखील परमेश्वर त्याचा जीव घेऊन गेला। गरीब माणूस एका कवितेमध्ये छानपैकी म्हणतात बघा, पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया झोळी, पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया झोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी। खरं तर अति हव्यास आज आपण पाहिलं जे उच्च विद्याभूषित लोक आहेत यांना अगदी वाम मार्गाकडे हा घेऊन जातो। खरं संत तुकाराम महाराज देखील म्हणतात की पैसा ही गरज आहे, पैसा मिळवला पाहिजे। तो पैसा कितपत पाहिजे? तुमचा आमचा परिवाराचा जे परिवाराचं सुख आहे, समाधान आहे, शांती आहे आणि दैनंदिन गरजा भविष्याची तरतूद हे संपूर्ण थोडाफार शिल्लक राहील उद्याच्या उदरनिर्वाहासाठी एवढा पैसा माणसानं कमवला पाहिजे। तुकाराम महाराज म्हणतात धन मिळवा पण हे कसं मिळवा? जोडून या धन उत्तम व्यवहारे। पैसा हे साध्य नाही, पैसा हे जीवनाचं साध्य नाही तर पैसा हे साधन आहे। आणि खऱ्या अर्थानं आज आपण साध्याच्या पाठीमागं न लागता साधनाच्या पाठीमागं लागल्यामुळं तुमच्या आमच्या मनाला जीवनाला एक दुःख असं चिकटून राहिलेलं। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।